त्या प्रवास त्यांचा कसा असेल? मी राजेंद्र सिंह बघेल आणि माझा मित्र परिवार, ज्यामध्ये दीपक दुबे, नरेश लाटा, प्रदीप पत्रे, हर्ष पाली, राजू चौधरी, दीपक पाली, त्यानंतर सुरसिंह ठाकूर असे 8 रामभक्त, ज्याप्रमाणे त्रेता युगामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास झाला होता, त्याचप्रमाणे या कलियुगामध्ये 500 वर्षाच्या वनवासानंतर आज प्रभू रामचंद्रजीचं मंदिर साकार झालेलं आहे। त्याचं संपूर्ण रूप आणि त्याचं जे अलौकिक दर्शन आहे त्याचं संपूर्ण विश्वाला 22 जानेवारी रोजी एक प्रसारित होणार आहे। त्याचं साक्षी बनण्याकरिता आज आम्ही अमरावती महाराष्ट्र येथून अयोध्याकरिता सायकल यात्रेने या 150 करोड भारतीय नागरिकांचं स्वास्थ्य उत्तम राहो, या देशामध्ये हरियाली राहो, खुशहाली राहो, महिला सुरक्षित राहो, बाह्य व आंतरिक सुरक्षा देशामध्ये ऑलरेडी आहे, परंतु ते निरंतर राहो आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणखी विकासाच्या याला एक गती द्यावी, त्याकरिता आम्ही देशवासी आमची मनोकामना पूर्ण करण्याकरिता श्रीरामाच्या चरणी दरबारी अयोध्या धामेला जात आहे। जय श्री जय श्री। चंदन है इस देश की माती, तपोभूमि हर ग्राम है, हरबाला देवी की प्रतिमा बचाओ बच्चा राम है। आता अमरावतीवरून निघालेली ही सायकल यात्रा अयोध्येत 22 तारखेपर्यंत पोहोचेल आणि या मार्गाने ठिकठिकाणी या रामभक्तांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जाते। आज आपण आहो माऊली जहागीरच्या बसस्टँड परिसरात। माझ्यासोबत मनोज भाऊ यावले आहे, शामभाऊ बनवकर आहे, नंदभाऊ कुठले आणि सर्व रामभक्त माऊली जहागीरवासी आहे। त्यांच्या वतीनं आज त्यांचा इथं सन्मान करण्यात आला आणि या पुढचा प्रवास त्यांना अत्यंत आनंदमय जावो हीच प्रभू रामचंद्र प्रार्थना। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। हर हर महादेव, हर हर महादेव। जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। वंदे मातरम, जय श्रीराम, वंदे मातरम, जय श्रीराम, वंदे मातरम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय।